नमस्कार, आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी। सासवड येथील पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलींचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा संपन्न। पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलींचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली होती। सदाशिवांना झेंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, त्याचबरोबर ठाणे जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी चारुलता धानके, त्याचबरोबर पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती गौरी कुंजीर, सासवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब बिनताडे, सासवड नागरी महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक मंगेश भाडळे, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अशोक झेंडे, लॉग इन पॅरामेडिकल कॉलेजचे हनुमंत झेंडे, पोलीस पाटील संघटना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। ज्युनियर कॉलेजच्या 3 बॅचमध्ये हे मार्गदर्शन घेण्यात आले। मासिक पाळीच्या संदर्भातील अंधश्रद्धा व शारीरिक अडचणी या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर चारुलता धानके यांनी केलं। या कार्यशाळेचा फायदा जवळपास 1000 मुलींनी घेतला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सय्यद सर यांनी केले। उपस्थितांचे स्वागत प्राध्यापक राजेंद्र राणे यांनी केलं, तर आभार बाळासाहेब झेंडे यांनी मानलं। मोमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नांदगुडे, पुरंदर। कुजबुजण्याची गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं। ती कुजबुजण्याची गोष्ट आहे, म्हणूनच आपलं मासिक पाळी संदर्भात जितकं आपलं धार्मिक नुकसान झालं असं आपण म्हणतो, परंतु खरं नुकसान हे आपल्या आरोग्याचं व शैक्षणिक झालं आहे असं मला वाटतं। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मासिक पाळीची सुरुवात ही 12 वर्षापासून होते आणि ते किती वर्षापर्यंत असते? 40 ते 45 वर्षापर्यंत असते। कार्यक्रम या अंतर्गत आपण मासिक पाळीविषयी बोलणार आहोत। खरं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मासिक पाळी ही कुजबुजण्याची गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं। ती कुजबुजण्याची गोष्ट आहे, म्हणूनच आपलं मासिक पाळी संदर्भात जितकं आपलं धार्मिक नुकसान झालं असं आपण म्हणतो, परंतु खरं नुकसान हे आपल्या आरोग्याचं व शैक्षणिक झालं आहे असं मला वाटतं। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मासिक पाळीची सुरुवात ही 12 वर्षापासून होते आणि ती किती वर्षापर्यंत असते? 40 ते 45 वर्षापर्यंत असते। आपल्या संस्थेचे संस्थापक शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे आणि आपल्या सर्वांचं बलस्थान असणारे, प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना आपण या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः अभिवादन करूया। आज या ठिकाणी आपल्या पुरंदर विद्यासंकुलामध्ये स्वर्गीय सदाशिवांना झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुरंदर हायस्कूल ज्युनियर कॉलेज सासवड यांच्या संयुक्त विद्यमानं किशोरवयीन मुलींचं आरोग्य व्यवस्थापन या संबंधीची कार्यशाळा या ठिकाणी पार पडत आहे। आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या संस्थेवरती, आपल्या शाखेवरती प्रेम करणारे माजी सनदी अधिकारी, माजी कलेक्टर मंडळाचे माजी अध्यक्ष, सन्माननीय सुंदर अशी कार्यशाळा खास करून मुलींसाठी आज पार पडत आहे। आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं प्रमुख म्हणून राज्यस्तरीय प्रशिक्षिका डॉक्टर चारुलता धानके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मॅडमचं सुद्धा या ठिकाणी आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया। तारीख तुम्हाला माहित नव्हती, पण व्हॅलेंटाईन डे ची तारीख सगळ्यांना पाठवली, जास्त लक्ष दिलं पाहिजे। आणि व्हॅलेंटाईन डे वगैरे ही आपली संस्कृती नाहीये, आपली संस्कृती नाहीये। आपली संस्कृती चांगली आहे, वर्षांनो पिढ्यानपिढ्या टाइम टेस्टेड आहे। आई वडिलांचं ऐकणं आणि त्या संस्कृतीप्रमाणे पुढे जाणं असं आहे की त्याच्यामध्ये थोडासा काळानुरूप बदलही झाला पाहिजे, परंतु आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि संस्कार पुढे नेणं ही आपली संस्कृती आहे आणि ती टाइम टेस्टेड आहे। कुठेतरी परदेशात लोक ते साजरा करतात, म्हणून आपणही साजरा करण्याची कॉपी करणं हे काय म्हणजे आपल्या स्वतःची बुद्धी वापरण्याचं लक्षण नाहीये। इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं ना, किती वर्ष होतं? जाताना ते धोतर नेसून गेले, आपण तर धोतर घालतो, म्हणजे 150 वर्ष इथे राहिले म्हणून धोतर नेसून नाही गेले, पॅन्ट घालूनच गेले जाताना, आले पॅन्ट घालून, जाताना पॅन्ट शर्ट पॅन्ट घालूनच गेले।
म्हणून चुकीच्या कल्पना इतर ठिकाणी आपल्या डोक्यात घेण्याचं काही कारण नाही. चांगलं असेल ते जरूर घ्या. म्हणून मी म्हणतोय की आपण बदललं पाहिजे टेक्नॉलॉजीसाठी. मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो की हा विषय तुम्हाला आवडला, हे ऐकून खूप बरं वाटलं. हा तुम्ही तुमच्या आसपास शेजारी आणखी एक कॉपी लागेल घेऊन जा, पण सगळ्यात पर्यंत हा पोहोचवा. एक प्रकारे तुम्ही मॅडमचा रोल तिथे करा, तुमच्या गावात, तुमच्या आळीमध्ये, मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये. जे काय तुम्ही ऐकले मॅडम कडून ते कमीत कमी 10 जणींना समजावून सांगा. तर तो ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी प्रसार, शिक्षण प्रसार, ज्ञान प्रसार होईल. धन्यवाद बाळांनो. जास्त बोलून भाषण केल्यासारखं होईल.